ಶ್ರೀಯಕಾಲ್ ವಣಕಂ ಸುಪ್ರಭಾತಂ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಹರಿ ಓಂ. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांना शतायुषी सका. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. चलो जोरदार क्लॅपिंग करू. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. जोरदार क्लॅपिंग करू. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. व्हिडिओ ऑफ असले तरी तुम्ही सगळे ऐकायला लागलाय, तुमच्या घरातले ऐकायला लागले, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी जोरदार क्लॅपिंग. आणि जोरदार क्लॅपिंग करणारे आपला फोटो काढणार आहे पद्मजा मॅडम किंवा म्हणजे प्रसाद सर, शशिकला ताई, महावीर सर आज बाहेर दिसत आहेत, त्यामुळं सगळे बाकी सगळे लोक रेडी. आपण कोण घेणार आहे फोटो? एवढ्या सगळ्यांचा ना फोटो काढायला कोणच नाहीये. काय आहे आता हजर जागेवर नाही. येस, अर्धा घेतलेला आहे. ओके, अर्धा घेतला. आता अर्धा घेतलाय. अर्धा घेतलाय. अर्धा घेऊन झालाय. ओके शतायुषी सकाळ मॅडम. शतायुषी सकाळ तुमच्यासाठीच म्हटलं. जोशी सर मी शतायुषी सकाळ माहितीये का? सुप्रभात. सुप्रभात. शतायुषी सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरी ओम. सगळ्यांना गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शतायुषी सकाळ. गुड मॉर्निंग मॅडम. ओके, थँक्यू. आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत. आज ना पट अश्विनी गोष्टी त्यांच्याकडे पहिल्यांदा पण थांबा अश्विनी ते काय तुमच्याकडे सेकंडला येते, कारण हे जरा वयस्कर आहेत. अमृत महोत्सवी बर्थडे आहे त्यांचा, त्याच्यामुळे जाऊ आपण पहिला सोनाबाई भोसले यांच्याकडे. वय लई आहे, 75 कंप्लीट केली त्यांनी आज, त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांच्याकडे जाऊ. जोरदार क्लॅपिंग करू आपण. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स भोसले मॅडम, त्यामुळे वाढदिवसाच्या भोसले ताई हार्दिक शुभेच्छा. कुठे गेले गाणी म्हणणारे वनिता चोपडे ताई? शुभेच्छा. वनिता चोपडे ताई प्रवासात आहेत. शुभेच्छा. नाव लिंक कुणी दिली, कुठून आहात, कितवा वाढदिवस आणि स्वतःच्या आरोग्यावर काय काय काम झालं? हा, तुम्हालाच बोलले. भोसले ताई बोला. ऐकू येते? अगदी भारी येतंय. मी सोनाबाई रामचंद्र भोसले बोलते. म्यूट करणार. कोण अनम्यूट केलंय? शोभाताई म्यूट करा ना. शोभाताई म्यूट करा ना. हा, ऐका. बोला. भोसले ताई म्यूट झालाय तुम्ही. आणि कोण बोलायला लागलं? कॅरेज मध्ये डबा ठेवलाय बघ. हॅलो. हा, बोला आता. सोनाबाई रामचंद्र भोसले कोल्हापूरहून बोलते. ऐकायला येते काय? येतंय. किती पण गोंधळ करू देत, कोल्हापूर वाल्यांचा आवाज पोहोचतोय सगळीकडे. जरा पोस्ट वाल्याने जरा चेक करा. नमस्कार. ऐकायला नाही वाटत. हा, येते ताई. बर. मी कोल्हापूरहून बोलते. तुमच्याच घरात कोण बोलायला लागले का? आमच्यात नाही कोण बोलायला. हा, कंटिन्यू. आम्ही मूळ रांगोळीच आहे, कोल्हापुरात राहतोय. ऐकायला नाही वाटत. यायला लागले हो ताई.
बरं, तुमचं यायला बरं. लागले, तुम्ही बोलताना मी मध्ये मध्ये कसं बोलू? तुमचं बरं. ऐकायला लागले ना मी. सगळ्यांना नमस्कार माझा. आम्ही काय झालं, रांगोळीला गेलो होतो. आमचे जे विष्णुपंत भोसले हा ते माझा पाय दुखत होता म्हणून ते दवाखान्यात दाखवायचं होतं. मग ते काय म्हणाले, दीड आमचे थांबा जरा वहिनी, आधी हे घेऊन बघा थोडे दिवस. मग आम्ही ते घेतलं. माझा पाय दुखायचा कमी झाला. माझी गोळी कमी, 2 गोळ्या कमी झाल्या. बीपीची एक 3 गोळ्या होत्या शुगरच्या, त्यातल्या 2 कमी झाल्या. बीपीची एक कमी झाली. हे घेतल्याबद्दल मला मस्त वाटतंय, समाधान वाटतंय. तरतरी तोंडात चांगली. ओके. आज कितवा वाढदिवस आहे? 75 पूर्ण झाली. ओके. 75 कम्प्लीट. 76 एकदम पॉवरफुल आहे बर का. आणि ह्याच्यात कुणाला कुणाला भेटायचंय बघा, कुणाला भेटायचंय की नाही, या 8 तारखेला ते येणार आहेत. सगळ्यांना भेटतात. कसली एनर्जेटिक आहेत माहितीये. आणि बरं, पण ते कुठल्या कारणासाठी दवाखान्याला जायचं होतं ते काय झालं? बंद झालं? ते पाय दुखत म्हणून जायचं होतं. मग हे घेतल्यामुळे मला काय मग जायला लागलं नाही, बरं वाटलं. आणि मला सारखा आठवड्याला अशक्तपणा आला म्हणून जात होतो डॉक्टरांच्याकडे. ते आता जायला लागलं. ओके. किती किलो वजन कमी झालंय? 8 किलो कमी झाले. 75 मध्ये 8 किलो. पोरगीचं पण 8, आईचं पण 8. बरोबर आहे. दोघांचं पण 8-8 किलो कमी झालंय बघा. ओके. आज मस्तपैकी त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. सगळ्यांना निमंत्रण आहे तुम्हाला कोल्हापूरमध्ये. हा, निमंत्रण आहे की. तुम्हाला फोन केलेला आहे काल, उचलला नाही. आहे. या, ओके. निमंत्रण आहे दुपारी. नक्की. चला, जोरदार क्लॅपिंग करू आपण भोसले ताईंसाठी. ओके. आणि आता आपण जाणार आहोत अश्विनी कोष्टीताईंच्याकडे. कारण अश्विनी कोष्टीताईंच्याकडे मी का जाणार म्हटले, कारण अश्विनी कोष्टीताई 3 वेळा हँडरेस दिल्या होत्या आणि 3 वेळा त्यांनी वेट करून वर्किंग वुमन आहे आणि वर्किंग वाल्यांना व्यवस्थित सगळं गडबड असते. तर आपण जाऊ अश्विनी ताईंच्याकडे. अश्विनी ताई, कंटिन्यू. नमस्कार ताई, सगळ्यांना माझा नमस्कार. गुड मॉर्निंग. हा, बोला. मला लिंक दिली अंजली ताईंनी. माझा भाऊ पहिला याच्यामध्ये ऍड झाला होता. नंतर त्याचा बघून त्याचा रिझल्ट बघून मी यामध्ये उतरले. एक सगळ्यात महत्वाचे म्हणजे 3-4 प्रॉब्लेम्स होते. एक तर माझं वाढलेलं वजन, त्यानंतर एमसीचा प्रॉब्लेम आणि दम लागायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मी म्हटलं की नाही, आहे आपण थांबून उपयोग नाहीये आणि खरोखर हे आपल्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. याच्या आधी मी वेलकम झालं तेव्हाही हे मी बोलले होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मॅरेथॉन मध्ये मी आज भाग घेतला 11 एप्रिल पासून, त्याचा मला इतका फायदा झालेला आहे. कारण एकतर शरीराला छान वळण लागलं. सगळ्यात महत्वाचं लवकर उठणं, व्यायाम करणं, काय जे उपयोगी आहे तेच खाणं, ते सुद्धा वेळेत खाणं, हे सुद्धा खूप महत्वाचं होतं. एकतर ऑन ड्युटी असते, पण त्या ह्याच्यात सुद्धा अफ्रेश त्यावेळी घेणं, जेवणासाठी लगेच त्यावेळेस वेळेत जाऊन येणं. खूप बिझी शेड्यूल असतं माझं, कारण हॉस्पिटलला असं काही वेळ नसते, कारण येणारी प्रत्येक गोष्ट इमर्जन्सी असते आमच्यासाठी. पण खूप सुंदर मला इतकं छान वळण लागलेलं आहे की मी खूप मॅरेथॉनसाठी खूप धन्यवाद देते. कारण आता जरी ते मॅरेथॉन संपलेलं असेल तर आज छान त्याचं रुटीन बसलेलं आहे. तर हे रुटीन बसण्यासाठीच बहुतेक ते मॅरेथॉन आहे की काय असं वाटतं. कारण असं सांगून करून कोणी त्यामध्ये उतरत नाही, किंवा आज जाऊ दे, उद्या बघूया, आज थोडासा कंटाळा आलेला आहे. पण आता तसं होतच नाही. ते आपोआप मोबाईलचा गजर होऊ दे नाही होऊ दे, पण त्या वेळेला बरोबर उठलंही जातं आणि झोपलंही जातं. खूप छान मला वळण लागलेलं आहे आणि खूप त्यासाठीच मला हे 2 गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून मी 3 दिवस या गोष्टीची वाट बघत होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जवळजवळ 11 ते 12 किलो वजन कमी झालं या 44 दिवसांमध्ये. खूप सुंदर दम लागणं वगैरे हा प्रकार सगळा गेलेला आहे. एमसीचा प्रॉब्लेम अतिशय सुंदर, म्हणजे मला काहीही त्रास नाही. मन टू मन होणं अगदीच सुंदर. म्हणजे मला त्या गोष्टीसाठीच मी खूप म्हणजे मला भीती वाटत होती की म्हटलं हे असं होत असेल तर अवघड आहे. तर खूप छान ती गोष्ट सुद्धा छान रुटीन मध्ये चालू झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवाढव्य खाणं, काहीतरी खाणं, म्हणजे त्या गोष्टीला इतकी छान शिस्त लागली की कितपत खाणं योग्य आहे. आणि त्यामुळे आज माझा फ्रेशनेसपणा आणि फुल एनर्जेटिक झालेली आहे. मला म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये म्हणतात एनर्जेटिक मॅडम.
म्हणजे ते मुसळे मॅडम, कोष्टे मॅडम हे सगळी गोष्ट विसरली. ऑलवेज हॅप्पी मॅडम असं म्हणजे मला ते सगळे चिडवतात बोलवतात अशा ह्याने. तर खूप खूप हे सगळे धन्यवाद मला शतायुषी फॅमिलीला आहेत. मॅरेथॉन चालू असताना मी प्रसाद सरांना, पद्मजा ताईंना, अंजली ताईंना खूप त्रास दिला बरं का. कारण मला याच्यामध्ये रिझल्ट काढायचा होता आणि माझ्यावर अगदी प्रामाणिकपणे मला काम करायचं होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी त्यांना सारखी त्रास देऊन विचारायची की हे असं आहे, असं केलं तर चालेल का, आज मला संध्याकाळी प्लीज मला हे खायचंय, मला एका ठिकाणी जायचंय, तर मी आज काय ऍडजस्टमेंट करायची खाण्यापिण्यामध्ये. म्हणजे खूप त्या तिघा चौघांनी पण मला खूप छान सपोर्ट केला. आज सुद्धा मी इतकी छान लवकर आवरून आलेली आहे, म्हणजे मला सुजाता मॅडमला भेटायला यायचंय उपरीला. तर एक छान म्हणजे काल रात्रीपासून विचार की नाही आज उपरीला बोलवलेलं आपल्याला जायचंय, तर लवकर जाऊन बाकी कामं करून मला तिथं परत पोहोचायचंय 12 वाजता. ही चांगली डोक्यात मेंटॅलिटी आज कोणी तयार केली तरी आपल्या फॅमिलीमुळेच तयार केलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद आहे. मी तर खूप म्हणजे आनंदी आणि खूप सुखी आहे. एक मानसिक सुख म्हणतात ना, तशी मी सुखी आहे म्हणायला मला हरकत नाही. येस. कसं आहे माहितीये का अश्विनी ताई, तुम्ही म्हटला की आम्ही त्रास दिलो. ओके, आम्ही समोरच्याला देत असतो एवढा एक्साइटमेंट असणारी, एवढी स्वतःवर काम करायला तयार असणारी व्यक्ती ज्या वेळेला भेटते ना, त्यावेळेला आम्हाला ज्यादा आनंद होतो. कारण का की रिझल्ट काढण्यामध्ये बिलकुल नाही, आम्ही अगदी ना समोरच्या व्यक्तीला नाही लक्षात आलं तरी आपण या गोष्टी सांगायच्या, आपण लोकांमध्ये अवेअरनेस आणायचंय, आपण लोकांना. अलका गावितही तुमचं म्यूट केल्यानंतर अनम्यूट कसं होतोय? अलका गावित तुम्हाला 3 वेळा म्यूट केले बरं का मी, कारण मग काय होतं डिस्टर्ब होतं ना लोकांना सगळ्यांना. त्याच्यामुळं काय होतं की अश्विनी तुमच्यासारखे आपल्याला लोक भेटतायत ना स्वतःवर काम करणारे, ते द बेस्ट. जोरदार क्लॅपिंग करू आपण अश्विनी ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत ताई एक सेकंद, फक्त एक सेकंद बोलते. हे दम लागणं म्हणजे चढायला होणार नाही अशा अनुषंगाने आज मी ताई गिरनारचं बुकिंग पण केलेलं आहे. मी गिरनारला चढत जाणार आहे आणि उतरत पायीच येणार आहे बरं का. मला खूप म्हणजे आज एनर्जी आली आहे, त्यामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे आज मी गिरनारचं बुकिंग सुद्धा केलेलं आहे. कारण मला याच्यात भीती होती की चढणं होईल का नाही. आपल्या 13 पायऱ्या चढल्या तर मला दम लागतो, म्हणजे त्यामुळे मला एक सांगा अश्विनी ताई, वय किती आहे? 42 रनिंग. फक्त इकडे बघा, आपल्या अनिता तोरगलकर ताई परवाच जाऊन आल्या ना, काही टेन्शन नाही आहे. आणि लगेच गडबडीने टाईप केले बघा, येणार तुम्हाला म्हणून. येणारच, कारण आताचं वातावरण तर इतकं क्लास आहे. गरमी कमी झाली, त्या गरमीत जाऊन आल्या. आता तर उन्हाळा कमी झाला, त्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक, बाहेर पडण्यासाठी एकदम भारी वातावरण आहे. त्यामुळं तुमचं आरामशीर होईल, काहीच अडचण नाही. जाता एक लाईन बोलते फक्त. हा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे आगळ, हा स्वागताचा सोहळा, शतायुषीचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. सृजन आहे सृजन आहे या सोहळा, शतायुषीचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा शतायुषीचा सोहळा. धन्यवाद. बघा आधीपासूनच गाणी म्हणता तुमचा मॅडम. अश्विनी ताई खूप आवाज छान आहे. म्हटलं ना, आधीपासून म्हणताय का आताच म्हटलं? आधीपासूनच म्हणते. घरात थोडीशी आमच्या आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाची लोक आहेत, खूप सुंदर सगळे वाजवणारे म्हणणारे सगळे घरीच आहेत. झालं बघा, आता कोणतरी हॅपी बर्थडे म्हणायला अजून एक आपल्याकडं आहे झाली. ओके, चलो अजून एक बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. मला आता 002 आहे बघा, कोण त्यांना वेटिंग वर ठेवा, ते म्यूट पण होत नाही. शुभेच्छा ताई. वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. हॅपी बर्थडे मॅडम.
बर्थडे हॅपी बर्थडे खूप खूप शुभेच्छा ताई. निर्मला ताई हॅपी बर्थडे. थँक्यू निर्मला ताई बर्थडे त्यांनी जरा बर्थडे निर्मला ताई. निर्मला ताई आरोग्यवान जावं आयुष्य पुढचं. थँक्यू निर्मला ताई नाव कुठून आहात? हर बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. बर्थडे निर्मला ताई. तो साल जियो बिना लाठी बिना काठी. ओके निर्मला ताई नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं स्वतःवर काम करावं, आतापर्यंतचा तुमचा रिझल्ट? थँक्यू सगळ्यांना हॅपी बर्थडे दिल्याबद्दल. मी निर्मला मुंगले, मी कोल्हापूरचीच आहे पण मुंबईला राहते. आम्हाला सविता वहिनी मिलिंद दादांनी हा लिंक दिलं होतं. देऊन आता 3 वर्ष होत आली आता आम्हाला. मग मला खूप प्रॉब्लेम होतं, त्यामुळे शुगर बीपी आणि गुडघे दुखायचं सगळं म्हणजे खूप म्हणजे सारखं पित्ताचा त्रास खूप होतं मला. पण आता सगळं म्हणजे पूर्णपणे कमी झालेलं आहे. वजन पण माझं 13-14 किलो कमी झाले. त्यामुळं मी अगदी म्हणजे मजेत आहे आता एकदम. म्हणजे मला नंतर ताई कितवा वाढदिवस? म्हणजे 58 पूर्ण झाले माझं. 58 पूर्ण 59 चालू. ओके हा निर्मला ताईंचा आहे ना डायबिटीस. निर्मला ताई डायबिटीस किती वर्षाचा डायबिटीस, किती महिन्यात काय? माझं डायबिटीस होतं 2.5-3 वर्षाचं होतं, पण 3 महिन्यातच कमी झाले माझं. 3 महिन्यात वजन पण 10 किलो कमी झालं होतं. पण शुगर आणि बीपी दोन्ही पण माझं 4 महिन्यात माझं डॉक्टरनीच बंद केलं गोळी. तेव्हापासून माझं आता वाढतही नाहीये. अगदी थोडंसं वाढलं तरी लगेच आणि कमी होऊन जाते ते. माझं म्हणजे असं रेग्युलर हे असले माझं 2 टाइम मी शेक घेतेच म्हणजे वाढायला नको म्हणून. त्यामुळे वजन पण माझं आता वाढत पण नाहीये आणि कमी पण होत नाहीये, असं म्हणजे लेवलला राहिलेलं आहे. ओके म्हणजे 3 वर्षामध्ये डायबिटीस कंट्रोल मध्ये विथ इन्सुलिन्स आता माझं 5.5 झालेलं आहे. म्हणजे 7-8 होतं, 7.5-8 होतं माझं इन्सुलिन क्रेडिट. आता 5.5 झालेलं आहे. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण मुंगळे ताईंसाठी. आणि आता जाणार आहोत आपण आपला टॉपिक मंगेश सरांचा, त्याचबरोबर बाकी सगळ्यात ना त्यांचा एक्सपिरियन्स आपण उद्याला घेणार आहोत. ओके किंगले ताई जरा म्यूट करा, सुमित सर ऑल म्यूट टाका. आणि आपल्याला सगळ्यांना आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि आजचा टॉपिक आहे आपला की डायबिटीस. खूप लोकांना डायबिटीस असतो, आपण त्याच्यावर घाबरून जातो आणि त्याच्यावर स्पॉटलाइट असं करा की जो बोलायला लागलाय त्याच्यावर यायला पाहिजे. कोण करणार आहे? आपल्याला जो डायबिटीस आहे त्या व्यक्तीची लाईफस्टाईल इतकी खराब होऊन जाते ना, त्या व्यक्तीला वाटायला लागतं की काहीच खाणं, जीवनातला एक रस जातो आणि तो म्हणजे गोड रस हा जातो. त्या माणसातला सगळा गोडवाच कमी झाल्यासारखं व्हायला लागतं. साखर खाल्ल्यावर गोडवा येतो हा अर्थ नव्हेच. त्या व्यक्तीचा गोडवा म्हणजे त्याच्यातला सारखं मसल्स ना शुगर नाही, त्यामुळे चिडचिड होणं, वेगवेगळे चॅलेंजेस येणं, या सगळ्या प्रॉब्लेम्सला ते फेस करता करता ते विसरून जातात की आपल्याला स्वतःला कधीतरी डायबिटीस मुक्त होता येतं डॉक्टरांच्या सल्ल्यानं. कारण इथं जे निर्मलाताई बोलल्या ना त्यांचा डायबिटीस गेला, तो आम्ही नाही घालवला, तो त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या मेडिसिन स्लो बाय स्लो कमी केला. सगळ्यांना एक हात जोडून बाय हार्ट एक रिक्वेस्ट आहे की लोक विदाऊट डॉक्टरांच्या परमिशन शिवाय कुणीही स्वतःच्या गोळ्या स्वतःच्या डोक्यानं कमी करायच्या नाही. गोळ्या तुम्ही चालू केलेत का? नाही. गोळ्या डॉक्टरांनी चालू केलेत. त्या बंद कुणी करायला पाहिजे? तर त्या बंद करायला पाहिजे डॉक्टरनी. इथं स्वतः मी न्यूट्रिशन घ्यायला लागले, मी स्वतःवर काम करायला लागले, म्हणून मी माझं मीच गोळ्या बंद करणार
असलं काही कुणी करू नका. गोळ्या बंद होतील हा कॉन्फिडन्स आहे. वेट करा, वेट. स्वतःवर काम करा. डॉक्टर करणार आहेत, त्यांना पण हौस नाहीये, पण आपण आपल्याला लॉजिक लावतो. मला आता असं वाटतंय माझ्या बहुतेक सगळ्या गोळ्या आता बंद होणार. तुम्ही कसं ठरवलं? तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं का? नाही. मग त्यामुळं आपण स्वतः काही नाही करायचं बरं का. एक लई रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कारण हे आपण ऐकतो. स्वतःवर जरा काम करायला सुरुवात केली की नाही तोपर्यंत तुम्हाला वाटतं आता मी गोळ्या बंद केले तर चालतंय, कारण निर्मलाताईंच्या गोळ्या बंद झाल्यात ना, ह्यांचं झालंय ना, त्यांचं झालंय, मग माझं पण आता मी एवढे महिने करायलोय म्हणजे माझं बी होणार. असं कधी होत नसतं, कारण स्वतःचं शरीर कसं रिॲक्ट करतं त्याच्यावर डिपेंड. तुमचं माइंड काय त्याला साथ देतं, ह्या सगळ्यांचा परिणाम असतो तो. त्यामुळे हे असलं अघोरी कुणी काही करू नका. ओके. आणि तुम्हाला ही अगदी बाय हार्ट रिक्वेस्ट आहे, कारण अशानं आयुष्य धोक्यात घालतात लोक. माहितीये तुम्हाला, बीपी, शुगर, रक्त पातळ व्हायची गोळी स्वतःच्या मनानं बंद केल्या. असं कधी होतं का? असं कधी होत नसतं. तुमचं तुम्ही मनानं काही नाही करायचं बरं का. इथले रिझल्ट लई क्लास आहेत, पण ते रिझल्ट क्लास यायला काम करा. स्वतःवर काम केल्यानंतर डॉक्टर बंद करतात. 101% डॉक्टर बंद करतात. काय प्रसाद सर, बंद करायला तुम्ही पण ऍक्टी असता ना? काय तुम्हाला कायम त्यांनी औषध खातच बसावं असं वाटतंय? नाही, शताशी फॅमिलीला आल्यानंतर तर ती इच्छाच होत नाही कंटिन्यू करायची गोळ्या. पण ते अंडर प्रॉपर गायडन्स. कारण मी पण माझ्या गोळ्या माझ्या कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्यानेच मी बंद केले. येस. त्यामुळे आपण सगळ्यांनी, जर डॉक्टर स्वतःच्या कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने बंद करतायत तर आपण पण सगळ्यांनी अंगचं काही करू नका. ओके. चलो, आजच्या टॉपिकला आपण जाणार आहोत. आजचा टॉपिक आहे डायबिटीस, आणि याच्यावर आपल्याला सहज रिव्हर्स येता येतं. कसं येणार आहे, काय येणार आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला विजय शेटे सर देणार आहेत. केमिस्ट आहेत, त्याच बरोबर नुसता केमिस्ट आहेत असं नाही, योग पंडित आहेत. आतापर्यंत 40+ वर्ष झाली खूप लोकांना हे औषधाशिवाय जगण्याची कला शिकवायला लागलेत, आणि सगळं सांगून पण जर नाही झालं तर औषधं पण द्यायला लागलेत. दोन्ही रोल त्यांनी निभावायला लागलेत. तर आपल्याला आपण आता त्यांच्याकडे जाणार आहोत. शेटे सर, तुमचा वेळ मी घेतलाय, त्याच्यामुळे तुम्हाला उद्याला आणि परत लागला तर मी वेळ देऊ शकते. ओके. जोरदार क्लॅपिंग करू आपण शेटे सरांसाठी. सुमेध सर, ऑल म्यूट टाका. अनम्यूट करा सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुला मॅडमने सगळ्यांना चेतावणी दिलेलीच आहे, म्हणजे जी काय दक्षता घ्यायची सांगितली आहे ती सांगितलेलीच आहे. आपल्या मनानं कुणी औषधं बंद वगैरे करायची नाहीये. चला, कुणाकुणाला डायबिटीस मुक्त व्हायचं आहे समजा, कुणाकुणाला. आपल्या स्वतःची फॅमिलीचं ब्रीद वाक्य काय? विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. 100 वर्ष जगायचं आहे विना काठी विना लाठी आणि विदाऊट मेडिसिन. गरज असेल तिथं 101% आपण औषधोपचार, डॉक्टरी सल्ला सगळं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्याबाबत काही दुमत असायचं कारण नाही आहे. पण आपल्या आरोग्यावर जर आपण काम करत असताना आपल्याला रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं. तर आजचा जो विषय आहे की नाही, मधुमेह आणि डायबिटीज वगैरे आणि योग कसा उपयोगी पडतो वगैरे. आता मधुमेह म्हणजे काय म्हणते काय? गोड साखरेची कडू कहाणी. गोड साखरेची कडू कहाणी. कुणाकुणाला इथे डायबिटीस, साखर कुणाकुणाला आहे, ब्लड प्रेशर कुणाकुणाला आहे. आपल्या कॉलवर किती लोक आहेत इथं आता? किती लोक आहेत बघा? 496 लोक आहेत. सगळ्यांना साखर आहे, सगळ्यांना ब्लड प्रेशर आहे. प्रत्येक आहे. साखर असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही आणि ब्लड प्रेशर असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. लक्षात आलं? हा, ब्लड प्रेशर, रक्तदाब, त्याच्याशिवाय तुमचं रक्त पुढे जाणारच नाही. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी दोन्ही आपल्याला गरजेच्या असतात, पण त्या प्रमाणाच्या बाहेर जर गेलं तर ते व्याधीग्रस्त होतं. लक्षात आलं? त्या प्रमाणात पाहिजे. तर रक्तातली साखर प्रमाणाच्या बाहेर गेली तर ती तुम्हाला हानिकारक असते. तर आपल्याला साखर असते, ग्लुकोज, साखर म्हणजे ग्लुकोज, त्याच्यामुळेच आपल्याला ऊर्जा तयार होत असते. तर आपल्याला ही जे आहे की नाही, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. डायबिटीज हा रोग नाही आहे, लक्षात घ्या. ब्लड प्रेशर हा रोग नाही आहे. तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो हा रोग नाही आहे. तर ते लक्षण आहे, सिम्पटम आहे. आणि जी ट्रीटमेंट चालते की नाही तर त्या सिम्पटम्सवर चालते. रक्तातली वाढलेली साखर धोकादायक, बरोबर आहे. रक्तात तुमच्या बीपी वाढणं धोकादायक, बरोबर आहे. थायरॉइड वाढणं, बरोबर आहे, धोकादायक. पण ते औषधानं काय केलं जातं? कमी केलं जातं. पण तो उपचार कशावरती चालवला आहे? तुमच्या ट्रीटमेंट कशावरती आहे? वाढलेलं कमी करणं. रूट कॉजवर त्या ठिकाणी काम नाही आहे. आणि म्हणून आपल्याला इथे 87 फॅमिलीमध्ये तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी तुमच्या रोगाच्या मुळावर काम केलं जातं.
तुमच्या माइंडवर काम केलं जातं, तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमध्ये. इथे जे लोकांना तुम्ही रिझल्ट आलेले बघतायत बघा, औषधमुक्तवाले लोक होत आहेत की नाही, कोण औषधं बंद करतायत, त्यांचे डॉक्टर करतायत. लक्षात आलं? तर ह्या गायडन्स खाली जर तुम्ही या ठिकाणी जर काम केला, मी तुम्हाला 101% गॅरंटी देतो की तुम्ही जर परफेक्ट जर काम केला की नाही, रूट कॉजवर जर काम केलं, तर त्यातनं तुम्ही पूर्ण रिव्हर्स होऊ शकता. तर डायबिटीस इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज, जे त्यातनं तुम्ही पूर्णपणे बाहेर पडू शकता. फक्त गायडन्स महत्वाचा आहे. तर डायबिटीस बद्दल भारत हा डायबिटीसची काय कॅपिटल म्हणतात, जे नको तिथं आम्ही कॅपिटल राजधानी म्हणतात किंवा काय वगैरे, असं नाही आहे. तर जगात आपण 1 नंबरमध्ये डायबिटीस मध्ये आहोत. तर त्याचं कारण पण हे आहे, लक्षात घ्यायला. तर आता रोग कशामुळे होतं, आरोग्य कशामुळे बिघडतंय, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. डायबिटीस होण्याची कारण वगैरे पण लक्षात घ्या. तर आपल्याला डायबिटीस हा रोग नाही, मी तुम्हाला सांगितलं. तर तो कसं आहे की तो आपल्याला कसं, रक्तातली वाढलेली साखर, डायबिटीस मुक्त होणं, वजन कमी करणं, काही रॉकेट सायन्स नाही आहे. डायबिटीस मधनं पूर्ण डायबिटीस प्रकार, त्याच्यात 3 प्रकार असतात. डायबिटीस प्रकार 1, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, ते इन्सुलिन डिपेंडंट असतात, म्हणजे तो भाग वेगळा आहे. ज्यांना डायबिटीस प्रकार 1, आता जे मी इथं तुम्हाला बोलतोय ते डायबिटीस प्रकार 2. लक्षात आलं? तर तिथं कसं आहे की तुम्हाला इन्सुलिन कमी आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस होत नसतो. लक्षात आलं? तर इन्सुलिन तुम्हाला उलट जास्त, इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज, हा शब्द लक्षात ठेवा. इन्सुलिन रेजिस्टन्स, त्याच्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक असतं. आणि हे आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला कमी इन्सुलिन, आता ट्रीटमेंट जे असते की नाही, गोळ्या तुम्हाला ज्या प्रामुख्याने गोळ्या दिल्या जातात, तर ते काय असतं, तुमच्या इन्सुलिनची रिक्वायरमेंट वाढवली जाते. आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे मी तुम्हाला काय थोडक्यात सांगतो, रूट कॉजवरच येतो. आता ही डायबिटीसची लक्षणं वगैरे आहेत की नाही, किंवा काय होतं वगैरे, ते ऍव्हरेज लोकांना सगळं माहिती आहे. डायबिटीसच्या लोकांना तर पक्क माहिती असते. तर आपल्याला रूट कॉज काय, तर इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. या बऱ्याच रोगाचं कारण मी तुम्हाला 9 पॉईंट पण देणार आहे. कोणाला तुम्ही 9 पॉईंट बघा, त्याच्यामध्ये जर कोण तुम्ही सापडला, 9 पॉईंट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सापडला आणि त्यातले 2 मध्ये जर तुम्ही सापडला, तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स असता. आणि मग त्याच्यावर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, औषध मुक्त व्हायचं असेल, तर त्या 9 काय ते समजून घ्यायचे. आणि त्यापैकी 2 जरी तुम्हाला असले, तर यू आर इन्सुलिन रेजिस्टन्स, म्हणजे तुमचं रोगाचं मूळ, त्याच्यावरती तुम्हाला ते काम करणं आवश्यक असतं. लक्षात आलं? तर आपल्याला बघा, ह्याच्यात कसं असतं, इन्सुलिनचा रोल असतो. इन्सुलिन एक हार्मोन आहे. तर ते काय करत असतं, तुमच्या रक्तात वाढलेली जी साखर असते, रक्तात साखर वाढली ना, तर ती इन्सुलिनच्या मदतीने तुमच्या पेशीमध्ये ढकलायची असते आत. मग तिथे इन्सुलिनचा रोल असतो. ती किल्लीसारखं उपयोगी पडतं की, लक्षात आलं? ती पेशीचा दरवाजा उघडतं इन्सुलिन, आणि मग रक्तातली साखर काय होते, त्या पेशीमध्ये जाते. तर हे इन्सुलिनचं काम असतं. लक्षात आलं? मग आता इथे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणे. तुमच्या पेशी काय म्हणतात, मला आता हे साखर नको आहे, मला साखर नको आहे. लक्षात आलं? माझ्या पेशी म्हणजे लाखो करोड पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये, आणि तिथे ती रक्तातली साखर वाढायला लागते, मग ती स्टोअर करायला लागते. आता बघा, डायबिटीसचे लोक फार खुश असतात. लक्षात आलं? माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे, माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे, गोळ्या घेऊन, इंजेक्शन घेऊन, आहे की नाही? ठीक आहे, तो कंट्रोलमध्येच पाहिजे, वाढलेली धोकादायकच असते. पण किती इन्सुलिन वापरता, लक्षात घ्या, किती इन्सुलिनचा वापर करता, जास्त इन्सुलिनचा वापर करता, आणि तुम्ही काय करता, रक्तातली साखर कमी करता. आणि हे वाढलेलं इन्सुलिनच तुम्हाला तुमचं वजन वाढवतं. तुम्हाला ते बाकी जे डॅमेज करतं की नाही, तर ते तुम्हाला बाकी आरोग्य बिघडण्याचं मोठं कारण जे आहे, तर ते एलिव्हेटेड इन्सुलिन लेवल. लक्षात आलं? आणि आपल्याला रोगाच्या मुळावर जर काम करायचं की नाही, तर तुमच्या रक्तातली साखर वाढते. का वाढते? तुमच्या रक्तातली इन्सुलिनची रिक्वायरमेंट का वाढते? रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर का वाढते? आपण गोड पदार्थ खातो, सिंपल कार्बोहायड्रेट प्रचंड खातो. लक्षात आलं? प्रचंड आपल्या दिवसभरातलं खाण्याचं प्रमाण आहे की नाही, सिंपल कार्बोहायड्रेट आहे, ते कन्वर्ट होतात ग्लुकोज मध्ये. मी गोड खात नाही, बिन साखरेचा चहा पितो, पण तुम्ही साधे कार्बोहायड्रेट किती खाता? लक्षात आलं काय? तर ते साधे कार्बोहायड्रेट कन्वर्ट होतात ग्लुकोज मध्ये, आणि मग ते तुमच्या रक्तातली साखर वाढतात. मानसिक ताण तणाव, टेन्शनमुळे सुद्धा रक्तातली साखर वाढते. मग तुम्हाला काम कशावर करायला पाहिजे, तर त्या ताणतणावावरती काम करायला पाहिजे. तिथं योग उपयोगी पडतो, योगातल्या प्रक्रिया उपयोगी पडतात. तणावमुक्त होत असताना, किंवा तुमच्या मनाची ताकद वाढवणे, शरीराची ताकद वाढवणे, तिथं योगातल्या प्रक्रिया उपयोगी पडणार आहेत. ते शेवटी थोडक्यात सांगतो. तर आपल्याला या इन्सुलिनला की नाही, तर तुमच्या रक्तातली साखर वाढून द्यायची नाही, तर ते तुम्हाला सांगितलं. आता बघा, ह्याच्यामुळे काय होते की तुम्हाला मी आता ह्या प्रामुख्याने डायबिटीसचे जो कंट्रोलमध्ये राहत नाही, किंवा पुढे जाऊन त्याची जी भयानकता आहे की नाही, तर ती लक्षात घ्या.
का आपण ह्याच्यावरती काम करायला पाहिजे, तर त्याचे कितीतरी आहेत बघा. तुम्हाला प्रामुख्याने ॲव्हरेज डायबिटीसचे लोक असतात ना, त्यांचं आरोग्य गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना किती कोरोनाच्या काळामध्ये बघा, गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना सूचना करत होतं की तुम्हाला ह्याच्यावरती काम करायला लागणार आहे किंवा काय. तर त्याचे स्किनचे प्रॉब्लेम असतात, डायबिटीसचे असतात की नाही प्रॉब्लेम, सगळे स्किनचे प्रॉब्लेम असतात. त्यांची स्किन रफ असते किंवा काय. डोळ्याचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, आपले डोळ्याचे आणि ह्याच्या ज्या ब्लड वेसल्स आहेत तर त्या फार केसासारख्या असतात, किडनीच्या आणि डोळ्याच्या. आणि ॲव्हरेज डायबिटीसच्या लोकांना डोळ्याचे विकार आणि किडनीचे विकार होण्याचं कारण की ह्या ब्लड वेसल्स त्या डॅमेज होतात, लवकर डॅमेज होतात. त्या फार केसासारख्या अशा त्या बारीक असतात आणि त्याच्यामुळे काय होतात, त्या किडनीच्या आणि तुमच्या डोळ्याच्या ब्लड वेसल लवकर डॅमेज होतात आणि म्हणून लवकर त्यांना एक ग्लुकोमा वगैरे म्हणतात की नाही, रॅटिनोपॅथी वगैरे, तर तो त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम होतो. किडनीचे प्रॉब्लेम होतात, नर्व डॅमेज होतात बघा, पायाकडे वगैरे, त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. तर तिथं म्हणजे पायाला जिंजीन येणं किंवा काय सेन्सेशन नसतं, अंगठ्याला टोचलं तरी कळत नाही, भाजलं तरी कळत नाही. तर ही पुढची स्टेज असते, पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या ज्या की नाही वाढलेली रक्तातली साखर, ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणजे तुम्हाला की नाही तिथं काय पचनाच्या तक्रारी, मूत्राशय, वरचेवर युरिनला जाणं, तुमच्या सेक्शुअल ऑर्गनला तिथं प्रॉब्लेम होतो, पचनाच्या तक्रारी, ओमिटिंग, हे सगळं तुमचा संडासला लागणं, हे सगळे तिथं काय होतं तुमचं ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी. तर या सगळ्या याच्यावरती की नाही आपल्याला काम करणं आवश्यक असतं. किडनीचं मी तुम्हाला सांगितलं. हार्टचा प्रॉब्लेम लक्षात घ्या, हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत तर ते डायबिटीसच्या लोकांना बघा हार्टचे प्रॉब्लेम असतात, लक्षात आलं. तर तो पण आहे, म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वगैरे वाढतं की नाही किंवा काय, तर तिथं सुद्धा मग आपल्याला ह्या एवढे प्रॉब्लेम होतात की नाही. म्हणजे बघा डायबिटीसच्या माणसाला पुढे, डायबिटीसच्या माणसाचा जो शेवट होतो तर तो प्रामुख्याने हार्टमुळे होतो. ॲव्हरेज डायबिटीस माणसाचं जे मरण येतं तर ते हार्ट अटॅकमुळे येतं, लक्षात आलं. त्यांना तसं हार्टचा प्रॉब्लेम नसतो पण त्याचं कारण तिकडे जातं. मग आपल्याला या आपल्या रोगावरती किती त्याच्यावरती सिरियसली आपण काम करणं आवश्यक असतं, लक्षात आलं. आणि बॉडी आहे की नाही आपल्याला शरीर वेळोवेळी सिग्नल देत असतं, लक्षात आलं. आता वेळोवेळी बॉडी सिग्नल देतं म्हणजे काय करतं बघा, मी तुम्हाला साध्या गोष्टी सांगतो. आपल्याला कुठेतरी सूज असते, कुठेतरी दुखतं, काहीतरी होतं, उलटी होते, संडासला लागतं, आहे की नाही. तर हे सगळे काय करत असते, बॉडी सिग्नल असतात. तुमच्या रक्तात वाढलेली साखर हा सिग्नल आहे, लक्षात आलं. रक्तात वाढलेली साखर तर हे वेगळ्या ह्याच्यातनं आपल्याला बॉडी काय करत असते. आणि आपण काय करतो तर ते औषधानं काय करतो, सप्रेस करतो. दुखा लागले गोळी खातो, उलटी झाली गोळी खातो, संडासला लागलं औषध घेतो. घ्यायला पाहिजे का नाही, नक्की घ्यायला पाहिजे. पण नॅचरोपॅथी प्रमाणे काय होतंय, उलटी, संडास, सर्दी, हे कचरा तयार झालाय तो शरीर बाहेर टाकत असतं. तर थोडस तो कचरा निचरा होण्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला वेळ देणं आवश्यक असतं, लक्षात आलं. नाहीतर कचरा आत ड्रेनेज तुंबल्यावर काय होतं, मग ते साठतच राहतं, लक्षात आलं. आता बघा तुम्हाला डायबिटीसचे लोक, डायबिटीस माझा कंट्रोलमध्ये आहे म्हणता की नाही, माझी साखर कंट्रोलमध्ये आहे, ती कुठे गेली, अशी काय उचलून बाहेर टाकला का शहरातनं. तर तुम्ही आता बघा घर आपल्याला स्वच्छच आहे, घर तुमचा सोफा पुढची खोली असते की नाही स्वच्छ आहे, पण तुम्ही तो कचरा कुठे ढकललाय, तुमच्या कॉट खाली ढकललाय, तुमचा सोफा असतो की नाही त्याच्या खाली ढकललाय. म्हणजे कचरा त्या रूम मध्येच आहे पण तुमची रूम काय दिसते, स्वच्छ दिसते, लक्षात आलं. पण कचरा कुठं तुम्ही ढकललाय, कुठं कॉट खाली दिसत नाही, तुमच्या सोफ्याच्या खाली दिसत नाही, पण तुमची रूम कशी दिसते, टकाटक दिसते. मग इथे तुम्ही डायबिटीस मध्ये काय करता, माझी शुगर कंट्रोलमध्ये, गोळ्या घेऊन, इन्सुलिन घेऊन, कुठे गेली ती, का रक्तातनं तुमच्या बॉडीमधनं बाहेर गेली का, तर तुम्ही कुठे ढकलत असता बघा, तर ती तुम्ही तुमच्या रक्तातली साखर पेशीमध्ये ढकलता. मग पेशी नको म्हणतात, ते इन्सुलिन रेजिस्टन्स मला नको आहे आता, मग तुम्ही तुमच्या ग्लायकोजनच्या रूपानं लिव्हरमध्ये, ग्लायकोजनच्या रूपानं तुम्ही तुमच्या मसल्स मध्ये साठवत असतात. ती संरक्षणात्मक यंत्र आहे ग्लायकोजनच्या रूपानं साठवणं. तुम्ही चरबी वाढते, नंतर वजन वाढतं, चरबीच्या रूपानं साखर साठवता. कुणाकुणाला वजन कमी करायचं आहे, ती सगळं साखर आहे, लक्षात घ्या. तुम्ही जे वजन वाढले की नाही, तुमचं किती किलो वजन वाढले बघा, तर ते सगळं साखर आहे. तर ते चरबीच्या रूपानं साखर साठवली जाते. म्हणजे काय केलं तुम्ही, कचरा जो ढकलला की नाही कॉट खाली, तुमच्या सोफ्याखाली, साखर तिथंच असते. मग रूट कॉज वर काम करायचं. आहाराचा फार मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. शतायशी फॅमिली तुम्हाला या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे गाईड करते आणि त्याच्यावर जर काम केला तर डायबिटीस मुक्त त्या ठिकाणी 100% त्यामुळे होऊ शकता. तर लक्षात आलं तुम्हाला. तर आपल्याला हे जे कारण आहे की नाही, आपल्याला जे रक्तातली साखर कशामुळे वाढते, तर रूट कॉज इन्सुलिन रेजिस्टन्स. तर हे करत असताना बघा आपल्याला, आता तुम्ही हाऊ डू यू नो आय हॅव इन्सुलिन रेजिस्टन्स, हा मुद्दा कोण सांगणार नाही.
9 पॉइंट्स आहेत, 9 पॉइंट्स. मग ह्याच्यामध्ये जर 2 मध्ये जर तुम्ही सापडला, यू आर इन्सुलिन रेजिस्टन्स. आणि हेच ऍव्हरेज रोगाचं, तुम्हाला पीसीओडी पीसीओस प्रॉब्लेम असतो महिलांना, पाळीच्या तक्रारी असतात, त्याचं कारण सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असतो, अटॅक आला, ट्रायग्लिसराईड वाढलं, कोलेस्ट्रॉल वाढला, हे सगळे जे हार्टचे प्रॉब्लेम होतात की नाही, बसल्या बसल्या कुणाला रोग होत नाही, लक्षात घ्या. बसल्या बसल्या कुणाला अटॅक येत नाही, बसल्या बसल्या कुणाला शुगर वाढत नाही. डायबिटिक प्री डायबिटिक मध्ये असतात तुम्ही, पूर्वतयारी त्याची चालू असते, 25-25 वर्ष प्री डायबिटिक मध्ये असतात, लक्षात आलं. तर त्याच्यावरती काम करणं आपल्याला आवश्यक असतं. आता बघा, मी तुम्हाला 9 पॉईंट सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सापडता काय बघा, 2 मध्ये जरी तुम्ही सापडला तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. मग तो काढावा लागतो आणि त्याच्यावर काम करावं लागतं रोगाच्या मुळावर. तर त्याच्यामध्ये पहिलं काय, तुम्हाला बीपीचा त्रास आहे काय, तुम्हाला स्वतःला ब्लड प्रेशरचा त्रास आहे काय, औषधं घेता, लक्षात आलं. त्यानंतर तुम्हाला विजरल फॅट, लक्षात घ्या, चेक करा. या कॉलवरती तुम्हाला विजरल फॅट आम्ही मोफत मध्ये तुमच्या घरी येऊन चेक करायची व्यवस्था आहे. ज्यांनी या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे, पोटावरची चरबी, पोटावरचं चरबी वाढलेली असते बघा, तर वर्क ऑन युअर विजरल फॅट. ज्यांनी तुम्हाला लिंक दिली आहे, तुमच्या घरी येऊन चेक करतील, मोफत मध्ये चेक करतील. तर हे चेक करून घ्या तुमचं विजरल फॅट किती आहे, लक्षात आलं. तर ते जर असेल ज्यादा तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स असू शकता. ते 2 या 9 पैकी 2 जर असेल तर बघा. फॅमिली हिस्ट्री, हार्ट प्रॉब्लेमचा, हार्ट डिसीज असतात ना, तर तुमच्या घरात फॅमिली हिस्ट्री जर असेल तर ते एक कारण आहे. 9 पैकी 3 झाले. चौथा आहे तुमचं ट्रायग्लिसराईड लेवल वाढलेली असते. ते लिपिड प्रोफाईल करता का नाही, तर त्याच्यातली ट्रायग्लिसराईड लेवल वाढलेली असते, तर ते चौथं कारण आहे. 4 लक्षात आलं. 5वं, शरीरामध्ये तुमचं वॉटर रिटेन होतं, पाण्याचं हे वाढलं जातं. आता हे का वाढतं, तर तुमचं जेवढं तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन असेल, इन्सुलिन हे पाणी कलेक्ट करतं. चुंबक कसं लोखंड ओढतं की नाही, तर त्या वाढलेल्या इन्सुलिनमुळं आपल्या शरीरामध्ये 70 ते 75% पाणी आहे ऑलरेडी. आणि ते काय होतं, तर ते पाणी कलेक्ट करतं, ओढून घेतं, ते स्टोअर करतं. म्हणून तुमच्या पायावर सूज वगैरे येते बघा, किंवा अंगावर सूज वगैरे असते. युरिक ऍसिड वाढल्यामुळे होतं, ते भाग वेगळा. पण इथं तुम्ही काय करता, वॉटर रिटेन करता, लक्षात आलं. तर ते एक कारण आहे. इन्सुलिन वाढल्यामुळे ते पाणी तुमचं बाहेर जात नाही जास्त, लक्षात आलं. स्किन टॅग, त्याला काय म्हणायचं मराठीत, चामकुळी, लक्षात आलं. इकडे गालावरती, खांद्यावरती चामकुळे असतात बघा, तर ते. आणि मानेच्या इथं मागं काळं असतं, इथं मानेच्या इथं आपल्याला दिसत नाही. तुम्हाला बघा, तुमच्या घरातल्या बघायला लावा, इथं माळीला पूर्ण काळं असतं. आणि तुम्हाला जर स्किन टॅग, जर तुम्हाला त्या चामकुळ्या असतील, तर तो मोठा सिग्नल आहे की तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स आहात, लक्षात आलं. तर तो 6वं कारण झालं. 7वं, तुमच्या घरातले फॅमिली हिस्ट्री, फॅमिली मेंबर डायबिटीज आहेत किंवा काय वगैरे, लक्षात आलं. नंतर 8वं कारण आहे महिलांच्या बाबतीत, तुम्हाला पीसीओडी पीसीओएस पाळीच्या तक्रारी असतात, लक्षात आलं, पाळीच्या तक्रारी, तर ते एक कारण आहे. तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स असू शकता. आणि पुरुषांना आहे शेवटचं 9वं कारण आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे पुरुषांना पुरुषत्व कमी राहतं, लक्षात आलं. तर त्याच्यामुळे ही 9 पैकी जर तुम्ही 2 मध्ये जर सापडला तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स आहात. मग काम कशावर करायला पाहिजे, डायबिटीज मुक्त होता तर तुमच्या इन्सुलिन रेजिस्टन्स वर काम करणं आवश्यक आलं, लक्षात आलं. तर हे 9 कारणावरती आपण काम करणं आवश्यक असतं. त्याच्यावरती जर आपण 2 मध्ये जर सापडलो तर मग रूट कॉज आहे की नाही, मग त्याला मी तुम्हाला त्याच्यावरती योग पण उपयोगी पडतो, योगातल्या प्रक्रिया उपयोगी पडतात. डायट, मनाचा, माइंडचा फार मोठा रोल असतो, लक्षात आलं. सायकोसोमॅटिक डिसीज, मनोकायिक विकार, रोग मनामध्ये असतो, आम्ही उपचार शरीरावरती करत राहतो. आणि डायबिटीज मधली जी आता ट्रीटमेंट आहे की नाही, औषधं गोळ्या वगैरे, तर तुमच्या रक्तातली वाढलेली फक्त साखर कमी करायचं काम करतं. बघा, तुम्हाला डायबिटीजच्या गोळ्या असतात की नाही, तर त्या जेवायच्या आधी, नाश्त्याच्या आधी किंवा जेवणानंतर, नाश्त्यानंतर, मग तिथंच काय असतात त्या. तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर तुम्ही उपाशी पोटी का गोळी घेत नाही, किंवा रात्री एकदम शेवटी झोपायच्या आधी का गोळी घेत नाही, तर तुम्ही नाश्ता किंवा तुमचं जेवण हे 101% असं असणार आहे की तुमच्या रक्तातली तुम्ही साखर वाढवत असता. 101% नाही, 1,01,000% तुमचं ते रक्तातली साखर वाढवला असाच तो डाएट असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ती तुमच्या रक्तातली साखर वाढते. डॉक्टरांनी तुम्हाला सेपर साईड तिथंच गोळी दिलेली असते, नाश्त्याच्या आधी, जेवणाच्या आधी, जेवणानंतर, नाश्त्यानंतर, लक्षात आलं. तर आपल्याला ह्या ह्याच्यावर जर काम करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गटवर काम करायला पाहिजे. फीड युअर गट, प्रोटेक्ट युअर लिव्हर, तुमच्या लिव्हरचं प्रोटेक्शन. तुमचं वजन कोण करणार, तुमचं लिव्हर. तुमच्या रक्तातली साखर कमी कोण करणार, तुमचं लिव्हर. तुमचं लिपिड प्रोफाईल व्यवस्थित कोण ठेवणार, तुमचं लिव्हर. सो प्रोटेक्ट युअर लिव्हर.
फीड युअर गटला काय फीड करायला पाहिजे तुम्हाला सांगितलं जाते की नाही इकडं फायबर इंटेक कोशिंबीर इंटेक किंवा काय तर फायबर इंटेक करायला लागते तुमचे सिम्पली प्रोबायोटिक कोण कोण घेता की नाही चांगले बॅक्टेरिया वाढायला पाहिजे तर त्याचं काम असतं तिथं मग हे चांगले बॅक्टेरिया आपले डॅमेज करायला लागलोय आपण लक्षात आलं गोड पदार्थ खातो तुम्ही अनहेल्दी जे फास्ट फूड जंक फूड वगैरे खाता की नाही तर तुमच्या सगळा गट मायक्रोफ्लोरा म्हणतात त्याला ते पूर्ण डॅमेज होतं लक्षात आलं काय आणि हे डॅमेज झाल्यामुळे काय होतं की तुमच्या शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तयार होत नाही तुमच्या गटमध्ये तयार होतात तुम्हाला झोपेची तक्रार राहते पुन्हा झोपेची तक्रार आहे वर्क ऑन युअर गट झोपेची गोळी घेऊन त्याची पण सवय लागते पण तुम्हाला वजन कमी करायचं आहे रात्री झोपेत डायबिटीज मुक्त व्हायचं आहे औषध मुक्त व्हायचं आहे रात्री झोपेत मग त्या झोपेवर आपल्याला किती काम करायला पाहिजे लक्षात आलं स्लीप एनहान्स आपल्याला बघा तर ते आपल्याला नवीन आलेलं तर ते आपल्याला हे सगळे उपयोगी पडणार आहेत न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते की नाही किंवा काय तर फायबर इंटेक त्याचा तुमच्या चांगले बॅक्टेरिया वाढणं तर त्याचं आपण एक कोशिंबीर सॅलड जे असतं की नाही किंवा फायबर तर ती पचवायची व्यवस्था नाही आहे तर तुमच्या त्या बॅक्टेरियाचं खाद्य आहे मग ते त्याला आपण देत नाही फायबरचं आपल्याला प्रमाण फार कमी असतं आणि मग हे सगळं गायडन्स आहे की नाही शास्त्रोक्त सायंटिफिक तुम्हाला जे नॉलेज आहे तर ह्या कॉलवरती तुम्हाला शतायशी फॅमिलीच्या माध्यमातून ते दिलं जातं आणि ह्या गायडन्स खाली जर तुम्ही काम केला मग आता तुम्हाला योग पण उपयोगी पडतो की नाही मधुमेह निवारणार्थ योग उपयोगी पडतो नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा काय तर हे तुम्हाला मी आता थोडक्यात डायबिटीज बद्दल सांगितलं तुमच्या गटवर काम करायला पाहिजे गट मायक्रोफ्लोरा वगैरे किंवा काय आणि ह्या इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीजची भयानकता शेवटी तुम्हाला सांगतो अल्झायमर डायबिटीज प्रकार 3 स्मृतिभ्रंश लक्षात आलं काही लक्षात राहत नाही काही कळत नाही लक्षात आलं तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम आहेत डायबिटीजमुळे काहीही होऊ शकतं लक्षात आलं मग तुम्ही त्या डायबिटीजला हलक्यात घेऊ नका हा पूर्ण रोग बरा होऊ शकतो योग त्याला उपयोगी पडतो आणि माझ्याकडे मीच तो वर्ग घेतो लक्षात आलं स्पेशल वर्ग आहे पण त्या वर्गाला तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर त्याला काही अटी आहेत मोफत आहेत कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही योगातल्या प्रक्रिया त्याला मध्ये आसनं उपयोगी पडतात त्याला प्राणायाम उपयोगी पडतो शुद्धिक्रिया उपयोगी पडतात त्याच्यामध्ये कपालभाती आहे अग्निसार धोती आहे तुम्हाला मानसिक ताणतणाव टेन्शन असेल तर आपल्या रोज ओंकार 15 मिनिटं असतात तुम्हाला योग निद्रा बुधवारी असते लक्षात आलं प्राणायामाचा वर्ग आहे हे तुमच्या मानसिक ताणतणाव टेन्शन त्याच्यासाठी आसनांचा उपयोग आहे तुमची इम्युनिटी तुमच्या शरीराची बाकीची आहे ना पोटातली इंद्रियांची कार्यक्षमता वाढवणे वगैरे तुमच्या स्नायूंची ताकद वाढवणे आसनांचा उपयोग आहे म्हणजे योग सगळ्या बाजूने तुम्हाला उपयोगी पडणार आहे पण नुसतं योगाभ्यास करून तुम्हाला डायबिटीज मध्ये मुक्त होणार आहे काय मी योग सगळा करतो व्यायाम करतो अंडर कम्स 20% लक्षात घ्या 20% किती योगाभ्यास करा किती व्यायाम करा 45 मिनिट चाललं किती लोक 45 मिनिटं चालून डायबिटीज मध्ये मुक्त होणार लक्षात आलं व्यायाम योग हे सगळ्याचा रोल फक्त 20% आहे 80% जो रोल आहे तुमचा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहार आणि 100% मनावरती काम करावं लागतं तेव्हा तुम्ही हे सगळं कलेक्टिव्हली तुम्हाला काय होणार आहे औषध मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं उपयोगी पडणार आहे तर आपल्याला ह्या खाली जर आपण काम केलं की नाही तर बघा मानसिक ताणतणावाचा हा मुद्दा शेवटचा सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो तर बघा मानसिक ताणतणाव टेन्शन सगळं योगाभ्यास करतो सगळं बाकीचं खाणं पिणं पण बरोबर आहे पण तुम्ही तणावग्रस्त राहत असाल आता बॉडी तुमची कशाचं टेन्शन घेते शरीर तुम्हाला माहिती नसतं त्याला कळत नसतं पण तुम्ही तणावग्रस्त राहता स्ट्रेसफुल राहता तर त्याच्यामुळे तुमचं कॉर्टिसोल वाढतं जेवढं तुमचं एलिव्हेटेड कॉर्टिसोल लेवल कॉर्टिसोल उपयोगी पण पडतं इमर्जन्सी मध्ये पण जर तुम्हाला सारखं जर कॉर्टिसोल वाढलं तर तुमचं इन्सुलिन वाढतं लक्षात आलं इन्सुलिन वाढलं की तुम्हाला इन्सुलिन क्रेविंग भूक वाढवतं हे भूक वाढवणारं हार्मोन आहे लक्षात आलं तुम्हाला क्रेविंग होतं खायची इच्छा होते जेवढं तुमचं इन्सुलिन म्हणून बघा डायबिटीजच्या लोकांना वरचेवर खातात की नाही तर त्याचं कारण ते वाढलेले इन्सुलिन तर हे तुम्हाला काय होतं की तुमच्या गटवरती काम करणं आवश्यक असतं आणि तुम्हाला तिथं काय होतं तुमच्या जेवढे चांगले बॅक्टेरिया वाढतील लक्षात आलं तर त्याच्यावर काम करावं लागतं तर तिथं तुमचं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड वगैरे तुम्हाला सांगितलं आणि तिथं काय होतं कॉर्टिसोल वाढल्यामुळं तुमचं इन्सुलिन वाढतं लक्षात आलं तर ह्या गोष्टीवरती आपल्याला गायडन्स जो असतो की नाही तर तो काम करणं आवश्यक असतं नाहीतर मग मी नुसतं काहीतरी व्यायाम करतो किंवा जरासा आहाराचं काहीतरी पथ्य पाळतो मग नुसतं गोड खायचं बंद केलं म्हणून तुम्ही डायबिटीज मुक्त त्या ठिकाणी होऊ शकत नाही तर या सगळ्या गोष्टीवरती आपण ज्यावेळी काम करतो की नाही तर त्यावेळी तुमच्या रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर काय होतं तुमचं सिरेटोनिन आणि तुमचं मेलॅटोनिन ते तुमच्या सिरेटोनिन तयार होतं तुमच्या गटमध्ये लक्षात आलं मग ते तुमचं सिरेटोनिन तुमचं मेलॅटोनिन वाढवतं मेलॅटोनिन असेल तर तुमचं झोप तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असेल तर त्या झोपेवरती काम करणं आवश्यक असतं आणि हे सगळं जे मी आता सांगायला गेलो ना हे सगळं सायंटिफिक नॉलेज तुम्हाला ह्या कॉलवर जर तुम्ही राहिला
लक्षात आलं? तर तुम्ही सगळ्या लोकांना ही लिंक द्या, त्याच्यावरती ऐका आणि मग इथं डायबिटीज मुक्त किंवा आता काही काही लोकांनी जे रिझल्ट सांगितले, रोज इथं लोक तुम्हाला रिझल्ट सांगतात. तर योगाचा वर्ग असतो, त्या वर्गाला एक्सरसाइजचा पाहिजे असेल तर एक्सरसाइजचा सुद्धा वर्ग आहे. तर या सगळ्या बला आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी त्याच्यावर स्वतःची फॅमिली परफेक्ट तुम्हाला नॉलेज देते किंवा गायडन्स करते. तर ह्या सगळ्याचा एकत्रित इम्पॅक्ट तुम्हाला कुणाकुणाला आता डायबिटीज मुक्त व्हायचा आहे, कुणाला डायबिटीज मुक्त व्हायचा आहे, औषध मुक्त व्हायचं आहे, गायडन्स खाली गरज असेल तर परत एकदा सांगतो, आपल्याला औषध मुक्त सगळं आपण गरज असेल तिथे औषध घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण रूट कॉज वर जर आपण काम केलो तर त्यातनं आपण 101% त्यातनं बाहेर पडू शकतो. तर शतायशी फॅमिलीचं ब्रीद वाक्य काय? विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. कुणाकडे थांबवायचं आहे असं थंब दाखवा जरा. तर ओके, वेलकम टू शतायशी फॅमिली. ओके मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. कारण डायबिटीसला घाबरत न बसता त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. काम करणं किती सोपं आहे सायंटिफिकली समजून घ्या. लोक स्वतःवर काम करतात ना, ते नॉलेज मिळतं म्हणून करतात. नुसताच प्रॉडक्टनं होत नाही, नुसताच मनावर काम होत नाही, नुसताच योगावर होत नाही, हालचालींवर होत नाही. सगळ्यावरचा एकत्रित इम्पॅक्ट म्हणजे आपण आपली लाईफस्टाईल चेंज करून आपल्याला स्वतःला यातनं बाहेर पडता येतं. किती वर्ष डायबिटीस म्हणत बसणार? स्वतःवर जेवढी वर्ष झाल्यात तेवढे महिने काम करून आपण यातनं 100% ऑन पेपर रिव्हर्स येऊ शकतो. म्हणजे ऑन पेपर, नाहीतर हा असाच झाला असाच कुणाचाच होत नाही. डॉक्टर कधी तुम्हाला कमी करतात गोळ्या माहितीये? ऑन पेपर झाल्यावर. नाहीतर ऑन पेपर काय जर नसेल तर त्यांना काय स्वप्नात येणार आहे का आपल्याला किती कमी झाला आणि किती वाढला आणि होतं किती? त्यामुळे होतं किती पासून आपण काम करायचंय. शेट्टी सरांनी याच्यात एक सांगितलं की मानसिक स्वास्थ्य, मनावर काम करणं. हे मन कुणाला सापडतच नाहीये, तरी पण त्याच्यावर काम करावं लागतं. ताणतणाव सरांनी जे सांगितलं ना की आपण कशाचा घेतो, काय घेतो काही माहिती नाही. ऑलवेज आपण ताणतणावात एवढे राहतो. कारण काल तर एक मला भेटले होते, मुलगा गेलाय आणि मग ते अजून जरा त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला. होणार आहे, नाही होणार असं नाहीये, पण आपण किती करून घेणार हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सोडता पण यायला पाहिजे आणि पुढे जाता पण यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं सारखं घेत राहिलो तर स्वतःची हेल्थ परत खराब करून टाकतो. प्रॉब्लेम मुळे कशावरच काम होत नाही. आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधून त्याच्यावर काम केला तर 101% आपण बाहेर पडू शकतो. असाच टॉपिक आहे उद्याला मनाचा, की जे मन कुणाला सापडतच नाहीये. आपल्याला जे सापडत नाही पण अस्तित्व सारखं जाणवत असतं. म्हणजे सारखं नाही मला आवडत नाही माझं, म्हणजे ते मन सारखं सांगत असतं. त्याच मनावर काम होत आहे शतायुषीमध्ये. उद्याचा टॉपिक आहे मनावर. धनाजी सरांचा खूप भारी स्पीकर आहे आणि आपण त्यांच्याकडे नाहीच विचारलं त्यांना मी, पण ते दर मंगळवारी देत आहेत. त्यामुळं आपण उद्याला मन या विषयी ऐकणार आहोत. ओके. खूप लोकांना जसं अश्विनी ताई बोलल्या, वेट लॉस मॅरेथॉन आपली स्टार्ट होते 15 तारखेपासून. म्हणजे ऍक्च्युली स्टार्ट होणार 15ला तुमची वजन घेणार आणि 16ला स्टार्ट होणार आहे. एकदम पॉवरफुल रिझल्ट. कारण लोक सगळे इकडे तिकडे गेलेत. काही जणांचे अजून आंबे संपायचे आहेत, झाडाचे अजून उतरवायचे राहिल्यात काही जणांचे, त्यामुळे ते खायचे पण राहिल्यात. मग ते सगळे आता काही आंबा लेट राहतोय माहितीये, मग ते आता ते सगळे संपले तर मग आपण स्टार्ट करणार आहोत. स्कूल चालू होतात. मला तर आताच ना भारी असतोय मे महिना. का माहितीये? आपल्याकडे ना बहिणी येतात, मग बहिणी आल्यानंतर परत खाऊ पिऊ बदलतंय, मग घरच्या सुना परत माहेरी जातात, मग तिकडे खाऊ पिऊ बदलतंय. म्हणजे इकडे नंदा आल्या म्हणून करून घालायचं आणि तिकडे आपण नंद धुवून जातो म्हणून तिथं पण खाऊन यायचं. त्यामुळं आताच सगळ्यांचं काय गोंधळ उडतोय मे महिन्यात. त्याच्यावर खूप भारी काम होऊ शकतं आपलं 15 जून नंतर. त्यामुळे वेट लॉस मॅरेथॉन चालू होती आपली 15 तारखेपर्यंत. आयुष करा, मस्त आयुष करा. म्हणजे नाही तुम्हीच एकच बाहेर कशाला दाखवताय. आपण आयुष करू छानपैकी आणि लगेच आपण हे करू. बरं दाखवणार असाल तर दाखवा सुमित सर. जोरदार क्लॅपिंग करू आपण वेट लॉस मॅरेथॉनच्या फ्लायर साठी.
जोरदार क्लॅपिंग करू. एकच फ्लायर आहे, सुमित सर सांगतायत. खरं जे ते फ्लायरचे लोक आहेत त्यांना वाटणार आमचं फ्लायरच दाखवलंच नाही. जोरदार क्लॅपिंग. वेट लॉस मॅरेथॉनचे पार्टिसिपंट, वेट लॉस मॅरेथॉनचे ऑल कोचेस 15 तारखेला रेडी रहा. आपला ग्रुप आणि बाकी सगळे लोक 15 तारखेसाठी आत्ताच नाव नोंदणी तुमच्या सगळ्यांची करावंच लागणार आहे ना काम. लीडर ऑफ द डे आहेत सविता मॅडम, 300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत शानाबाई कोळी, 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द लॅब. अशा प्रकारचे फ्लायर होतात. आपण सगळेजण त्याच्यात हे करू, छान छान फोटो काढून ठेवा, कारण छान फोटो आपला रोज इथं डिस्प्ले होतोय. ओके, चलो गुड डे. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 याचा वर्ग. ओके, तुम्हाला ज्या लोकांनी लिंक दिली त्यांच्याकडून शेट्टी सरांचा नंबर घ्या. ओके, चलो दुपारी 5 वाजता वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनाचा वर्ग. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम. उद्यासाठी परत एक व्यक्ती सहित आपण भेटणार आहोत उद्याच्या मन या टॉपिक वर. थँक्यू. हरिओम. कोचेस लोक लगेच भेटू.